सुरुवात करूयात. आज रिॲक्टचं सेशन नंबर 2 त्या ठिकाणी चालू होत आहे. तर आपण एक सुरुवातीला डेली एक रिव्हिजन घेत जाऊयात. ओके. मी डेली तुम्हाला काहीतरी थेअरी सर्च करण्यासाठी क्वेश्चन्स पण देत जाणार आहे. तर ते क्वेश्चन्स पण आपण सर्च करून त्याचा आन्सर त्या ठिकाणी डेली घेत जाऊ. ठीक आहे. तर जेसन पासून सुरुवात करतो. जेसन ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस आपण फक्त त्याचं काय शिकलो? कोडिंग स्ट्रक्चर शिकलो. ज्याच्यामध्ये तुम्हाला जेसन फॉर्मॅट म्हणजे काय, त्याचा सिंटॅक्स म्हणजे काय शिकवलं. जेसन्स मीन्स काय नेमकं, जेसनचा वापर कशासाठी होतो. तर जावास्क्रिप्टचे दोन टॉपिक त्याच्यात येतात. एक येतं अॅरे आणि दुसरं येतं ऑब्जेक्ट. हे दोन एकत्र आले की काय तयार होतं? जेसन तयार होतं. मग जेसन मध्ये आपण त्याचे डेटा टाइप्स पाहिले, नंतर त्याला लूप मध्ये टाकलं. अॅरे असेल तर कशात लूपिंग करायचं, ऑब्जेक्ट असेल तर कशात लूपिंग करायचं, डॉट जेसन फाईल असेल तर ती ऍक्सेस कशी करायची. त्याच्यानंतर अजून खूप सारे त्याचे फंक्शन पण आहेत, पण ते आपल्याला जसं बॅकएंड शिकू तसं ते गरजेचे आहेत. आता गरजेचे नव्हते. मग आपण जेसनचं काय शिकलो पुढे? सर्व्हर ना. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी सुरुवातीला कोणाला इन्स्टॉल केलं आपण? जेसनला नाही, नोड जेएस. नोड जेएस ला इन्स्टॉल केलं म्हणजे आपल्याला नोड जेएस थ्रू कोड घेता आला. कोणाचा? जेसन. मग जेसनला ग्लोबली आपण इन्स्टॉल केलं. नंतर डीबी डॉट जेसन फाईल क्रिएट केली आणि डीबी डॉट जेसन फाईल मध्ये क्रिएट करून आपण तो जो सर्व्हर होता तो स्टार्ट केला आणि तो सर्व्हर स्टार्ट करून आपण वेगवेगळे एपीआय बनवू शकलो जेसन फॉर्मॅट मध्ये. ते टेस्ट करण्यासाठी आपण कोणाकडे गेलो? पोस्टमॅन कडे. पोस्टमॅन मध्ये जेसनचा डेटा आणण्यासाठी मेथडचा टाइप काय होता? गेट होता. डेटा त्याला देण्यासाठी, इन्सर्ट करण्यासाठी टाइप काय होता? पोस्ट. त्यातला डेटा अपडेट करण्यासाठी काय होतं? पुट. आणि डिलीट करण्यासाठी डिलीट होतं. हे सगळं आपण शिकलो. मग त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायची होती रिॲक्टला. रिॲक्ट मध्ये पण तीच गोष्ट गरजेची आहे. सुरुवातीला रिॲक्ट इन्स्टॉल होतो ऑटोमॅटिक, पण त्याच्यासाठी गरज कोणाची? कोणाची? तर आपल्याला नोडची गरज पडते. मग आपण नोड.js इन्स्टॉल केलं. नोड.js इन्स्टॉल केलं की एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं npm, जे तुम्हाला तिथले कोड आणून देण्यासाठी मदत करतं. ते कोड आहेत नोड.js वरती, ते आपल्याला इकडे येतात पहा. मग ते कोड आणण्यासाठी आपण काय केलं? रिॲक्ट इन्स्टॉल करायला चालू केलं. मग रिॲक्ट कशावरतून इन्स्टॉल केलं? आपण सीएमडीचा वापर केला. सीएमडी थ्रू काय केलं? रिॲक्टला कमांड मारली. पहिली कमांड काय होती? npm इन्स्टॉल डॅश ग्लोबल. त्याच्या पुढे काय होतं? क्रिएट रिॲक्ट ऍप. हे टाकल्यामुळे काय झालं? रिॲक्ट इन्स्टॉल झालं. पब्लिकली कुठंतरी इन्स्टॉल त्या ठिकाणी झालं तुमच्या सिस्टीम मध्ये. नंतर आपल्याला प्रॉपर रिॲक्टचा कोड आणायचा होता. मग आणत असताना आपण ते ऍप क्रिएट करण्यासाठी एक कमांड वापरली, ज्याच्यामध्ये काय होतं? काय होतं? npx पुढे क्रिएट रिॲक्ट ऍप, त्याच्या पुढे ऍपचं नाव त्या ठिकाणी होतं. एवढं टाकलं की त्यांनी लगेच काय चालू केलं? इन्स्टॉलेशन. ऑनलाईनचे कोड आपल्याला फोल्डर मध्ये दिसायला लागले. मग इन्स्टॉलेशन प्रोसेस झाली होती आणि त्याच्या पुढे मग आपण काय केलं? आपल्याला प्रोजेक्ट स्टार्ट करायचा होता. मग आपण तो प्रोजेक्ट म्हणजे जो ऍप क्रिएट केला तो अगोदर सिलेक्ट केला. मग सीडी आणि ते ऍप काय केलं? सिलेक्ट केलं. नंतर त्या फोल्डरच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर कमांड प्रॉम्प्टलाच काय सांगितलं? npm स्टार्ट. आणि मग तो प्रोजेक्ट काय झाला? स्टार्ट झाला. नंतर त्याच्या आतमध्ये गेलो आपण, फोल्डर स्ट्रक्चर माहिती करून घेतलं. त्याच्यात नोड मॉड्यूल्स एक फोल्डर होतं, दुसरं फोल्डर पब्लिक होतं, तिसरं फोल्डर एसआरसी होतं आणि त्याच्या खाली शेवटला अजून एक फाईल होती. कोणती होती? कुठे होती? अरे फाईल पाहिली का नाही? तर पॅकेज नावाची फाईल होती, है ना? ठीक आहे. तर अशा महत्वाच्या फाईल त्याच्यामध्ये होत्या. त्या फाईल आपण पाहिल्या. कशासाठी वापरायच्या, काय वापरायच्या आपण त्या ठिकाणी पाहिलं. नोड मॉडेल्स मध्ये आपल्याला काहीही चेंज करायचा नाहीये. पब्लिक मध्ये आपल्याला जो काही डेटा ऍक्सेस करण्यासाठी लागेल, फोटो, व्हिडिओ, एक्सटर्नल उद्या प्लगइन वगैरे आपण जे काही घेऊ ते मटेरियल सगळं टाकून कुठे ठेवणार? पब्लिक फोल्डर मध्ये. आणि एसआरसी मध्ये आपला कशाचा कोड असणार? तर रिॲक्टचा कोड असणार. त्याच्यानंतर बाकी जे काही तुम्हाला कमांड वगैरे घ्यायच्या, जे काही पॅकेज इन्स्टॉल करायचे, तर प्रत्येकाच्या कमांड्स वेगवेगळ्या येतात. तर जशा लागतील तशा आपण शिकत शिकत जाणार इथं. काल आपण फक्त आपला पहिला प्रोग्राम रन केला. रन करताना आपण एसआरसी मध्ये मेन फाईल होती index.js, जिच्या आतमध्ये दोन पॅकेज इन्स्टॉल केले. पहिल्याचं नाव होतं रिॲक्ट. मग इम्पोर्ट रिॲक्ट फ्रॉम कुठून? रिॲक्ट कडून. दुसरं इम्पोर्ट केलं रिॲक्ट डोम फ्रॉम रिॲक्ट डोम. हे दोन पॅकेज घेतले आणि रिॲक्ट डोम मार्फत तुम्ही रेंडर मेथड यूज केली आणि त्याच्या आतमध्ये JSX कोड आणि तुमचा डोमचा कोड
म्हणजे तुमच्या पब्लिकच्या आतमध्ये index.html फाईल येते जिच्या आतमध्ये रूट नावाचा एक आयडी आहे. त्या आयडीला आपल्याला काय करायचं आहे, त्याचा डेटा पास करायचा आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण काय केलं, तर index.js मधून तो कोड JSX कोड आपण त्या ठिकाणी डोमचा वापर करून तिथे काय केला, अटॅच केला. आणि मग त्याचं आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा आपण प्रोजेक्ट रन केलेला होता ना लोकल होस्ट 3000 वरती, तिथे आपल्याला त्याचा रिझल्ट दिसायला लागेल. ठीक आहे. तर इथपर्यंत आपली कालची जर्नी किंवा आतापर्यंतची जर्नी आलेली आहे. जेसन संपून रिॲक्टचं इन्स्टॉलेशन प्रोसेस करून पहिला प्रोग्राम आपण काय केलता, टेस्ट त्या ठिकाणी केला होता. आज आपल्याला याच्या पुढचा सिलेबस त्या ठिकाणी पाहायचा आहे. ठीक आहे, बरोबर ना? ह्याच्या काही नोट्स पण मी तुम्हाला शेअर केल्या, त्या तुम्ही वाचल्या असतील. वाचल्यात का नोट्स? याचा डेली अभ्यास करा. तुमच्या पर्सनल नोट्स पण क्रिएट करा. ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, कोणी शोध लावला, काय क्लायंट साइड काय, सर्व्हर साइड काय, हे सगळं कळलं पाहिजे. लायब्ररी काय, फ्रेमवर्क काय, हे कळलं पाहिजे. आपण एवढे अडाणी नाहीत आता. ठीक आहे. तर चला विराज इकडे पहा आता. तर बेसिक नॉलेज कोणाचं पाहायचं होते ते सांगितलं मी तुम्हाला. सीएमडी चा वापर कसा करायचा तेही सांगितलंय. त्याच्या पुढे तुम्हाला एनपीएम म्हणजे नेमकं काय आहे ते, तुम्ही नोड इन्स्टॉल केलं आणि इकडे एनपीएम चा वापर होतोय, तर एनपीएम नेमकं काय आहे, ते कशाचं काम करतं, हे मी तुम्हाला सांगितलं. जसं एनपीएम आहे तसं एक एनपीएक्स एक आहे. एनपीएम सारखं एनपीएक्स सुद्धा एक काम करतं. तर त्यांच्या दोघांचे अर्थही मी सांगितले. अर्थ ध्यानात ठेवा, कारण त्याचा एक स्टँड फॉर्म असतो. मग व्हॉट इज एनपीएम विचारलं तर तुम्हाला त्याचा स्टँड फॉर्म सांगितलं आलं पाहिजे. व्हॉट इज एनपीएक्स विचारलं सांगता आलं पाहिजे. नंतर इन्स्टॉल करण्यासाठी नोड घेतलं, नोड कसं इन्स्टॉल करायचं ते सांगितलं. इन्स्टॉल झालं की नाही ते चेक कसं करायचं ते पण त्याच्यात लिहिलेलं आहे. त्याच्या पुढे काय सांगितलं होतं, रिॲक्ट इन्स्टॉल करला. आता ही एक जुनी पद्धत होती. तर आपण लेटेस्ट पद्धतीने असंच काम केलं. म्हणजे जुन्या पद्धतीने आपल्याला काय होतं, एनपीएम इन्स्टॉल ग्लोबल क्रिएट रिॲक्ट ॲप. रिॲक्ट ॲप क्रिएट करावं लागायचं बरं का. आणि त्याच्या पुढे मग रिॲक्ट ॲपचं नाव द्यावं लागायचं. म्हणजे व्हर्जन आणि व्हर्जनच्या पुढे नाव होतं, त्याच्या पुढे सीडी फोल्डर चूज करा आणि एनपीएम स्टार्ट, म्हणजे 4-5 कमांड यायचे. आता तसं राहिलंच नाही. एनपीएक्स आल्यापासून पहा, एनपीएम नी ग्लोबल इन्स्टॉल केलं आणि एनपीएक्स ने डायरेक्टली काय केलं, रिॲक्ट ॲप क्रिएट करून दिलं. त्याच्यानंतर ते स्टार्ट कसं करायचं हे पहा, सीडी फोल्डरचं नाव आणि एनपीएम स्टार्ट केलं की ते प्रोजेक्ट लगेच आपला काय होतो, स्टार्ट होतो आणि आपल्या कुठे दिसतो, ह्या आयपी वरती. म्हणजे लोकल होस्ट 3000 ने तुम्ही तुमचा प्रोजेक्ट पाहू शकता आणि तुमचा जो आयपी ऍड्रेस असतो ना, त्या आयपी ऍड्रेसने सुद्धा तुमचा प्रोजेक्ट काय होऊ शकतो, रन होऊ शकतो, म्हणजे नेटवर्क मार्फत. तर ह्या दोन पद्धतीत बरं का, हे दोन्ही लक्षात ठेवा. बऱ्याच जणांनी विचारलं असा प्रोजेक्ट रन करू शकता, तर करू शकता, हे लक्षात ठेवा बरं का. त्याच्या पुढे मग व्हीएस कोड वापरलाय आपण, सबलाईन वापरू शकता. त्याच्यानंतर त्याचं बेसिक स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलंय पहा, नोड मॉडेल्स. इथे पहा तुम्ही व्हीएस कोड मध्ये या, पहिलं फोल्डर कोणतं दिसतंय, ज्याच्यामध्ये त्यांचे आयते पॅकेज आहे ते वापरायचे का आपल्याला, नाही वापरायचे. त्याच्या पुढे काय सांगितलं होतं, पब्लिक. पब्लिक मध्ये दोन फाईल महत्वाच्या, एक म्हणजे इंडेक्स आणि दुसरी रोबोट्स. ह्या दोन फाईल असल्या तर आपल्याला पब्लिकचा वापर होईल, बाकीच्या नसल्या तरी चालतील. त्याच्या पुढे पहा, एसआरसी मध्ये मेन फाईल कोणती आपल्यासाठी, फक्त इंडेक्स डॉट, बाकीच्या काही गरजेच्या नाही. आता त्याच्या पुढे पॅकेज डॉट आणि रीडमी डॉट एमडी, अशा एवढ्याच फाईल महत्वाच्या आता. आणि मग आपण कोड करतो तर कुठे करतो, एसआरसी मध्ये. मग तुम्ही पहा, काल index.js म्हणजे इथे कोड केला आणि हा कोड कुठे पाठवला, रूटला. म्हणजे पब्लिकच्या आतमध्ये इंडेक्स डॉट जेएस नाही रे, एचटीएमएल ला. याच्या आतमध्ये पहा, रूट आयडी तुम्हाला मी कालही दाखवलं तर आजही पहा, कोणता आयडी आहे पहा, रूट. ह्याला तुम्ही कोड अटॅच करता. कारण तुम्हाला जावास्क्रिप्ट माहिती आहे, जावास्क्रिप्ट कुठेतरी एलिमेंटला कनेक्ट झालं तर त्याचा आउटपुट दिसेल ना, नाही तर दिसणार नाही. हा रूल इथे त्या ठिकाणी आहे. मग हे काम आपण केलंय, तुम्ही वाचलंय पण हे सगळं. हे पहा, जेवढा अभ्यास करताल तेवढं स्ट्रॉंग होताल, आणि जेवढा अभ्यास कमी करताल तेवढं रिॲक्ट मध्ये तुमचं काय होणार आहे, कन्फ्युजन होणार आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास करा. काल पहिला प्रोग्राम केला तर हाच केलता ना. आता मी थोडस इथून पुढचा सिलेबस चालू करतो, करू चालू. ठीक आहे. आता पहा, तुम्हाला कालपासून मी एक शब्द वापरतोय, कोणता, ओके. आता जेएसएक्स म्हणजे दुसरं काही नसून, तुमच्या भाषेत सांगायला गेलं तर तो एचटीएमएल चा कोड आहे. कोणता कोड आहे अक्षय, एचटीएमएल चा कोड आहे. तर एचटीएमएल चा कोड हा आपल्याला टाईप करायचा असतो. कुठे टाईप केला आपण एचटीएमएल चा कोड, तर इथे पहा, index.js मध्ये हा जो सुरुवातीचा तुम्ही कोड पाहता ना, तर हा कोड कोणाचा आहे, तर एचटीएमएल चा कोड आहे. आणि एचटीएमएल चा कोड तुम्ही त्या ठिकाणी काय करताय, त्याचा वापर करताय. त्यालाच यांच्या भाषेत काय म्हणते ते, जेएसएक्स. जेएसएक्स चा अर्थ काय, जावास्क्रिप्ट एक्सटेन्शन और जेएस एक्सएमएल कोड. एक्सएमएल कोड, कारण त्याला तो रीड होत नाहीये. मग तो काय म्हणतोय, तू जे कोड करतोय ना,
तू तुझा टॅग लिहितोय, तो टॅग आहे की नाही हे मला चेक करता येत नाही, पण मी तो टॅग काय करणार, एक्झिक्यूट करल. तेव्हा तो जर टॅग असेल तर खरोखर एक्झिक्यूट होईल, नसेल तर एक्झिक्यूटच होणार नाही. तुम्ही तिथे तुमच्या नावाचा टॅग तयार करू शकता, राम त्याच्या नावाचा टॅग तयार करू शकता, कारण तो XML फॉर्मॅट आहे, त्याच्यात तुम्ही म्हणताल तो कोड टाकता येईल. बरोबर. चला बाळासाहेब इकडे लक्ष द्या. वरती पहा. काय होतं की मी शिकवत असतो तेव्हा तुम्ही टाईप करता, आणि मी थांबतो तेव्हा तुम्ही टाईप करायला तेव्हा ब्लँक असता. असं करायचं नाही. बाळासाहेब सारखं विराज झालं, अक्षय झालं, इकडे पहा बरं पटकन. तुम्ही खाली लक्ष ठेवू नका. आज कोड छोटे आहेत, पण उद्या कोड काय होणार आहेत, आणि मोठे कोड झाल्यावरती तुमचे डोळे काय होणार आहेत, लहान नाही पांढरे होणार आहेत, लहान नाही मोठे नाही. तर तसं करू नका, लक्ष द्या. ओके. जाऊ सिलेबस कडे. ऑनलाईनचे मेंबर लेक्चर चालू होता क्षणीच येत जायचंय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही 10 मिनिटं आधी आले पाहिजे. उद्या जर कंपनीचा मीटिंग साठी क्लायंट आला, क्लायंट येऊन मस्त तुमचा वेट करतो मीटिंग हॉलमध्ये, मग तुम्ही छापमध्ये आले आणि त्याच्यापाशी बसले, चांगलंय का? थोडं आतापासूनच सवय लावा, रिस्पेक्ट ठेवा. काही गोष्टी तुम्ही आले, तुम्ही चांगले नाही का? कधी या ना, एखाद्या दिवशी लेट या ना. ठीक. लेट यायचं नाही, 10 मिनिटं आधी येऊन बसा, अभ्यास करत बसा, सवय ठेवा. जशी आपण शरीराला सवय लावतो तशी ती पुढे इम्प्लिमेंट होत असते. ठीक आहे. तर चला, मग JSX चा लक्षात आलं. JSX म्हणजे काय, तर HTML चा कोड. मी जरी JSX बोललो तर मी काय बोलतोय, हे क्लिअर झालं का? ठीक आहे. ओके, डन. आता इथून पुढे पहा, आपल्याला ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट रन करायचं म्हणतो, आपण काल प्रोजेक्ट काय केला, क्रिएट करून ठेवला. बरोबर. आता मला तो रन करायचा आहे, म्हणजे मी कुठे गेलो, डी ड्राईव्हला. त्याच्या आतमध्ये ट्रेनिंग मध्ये माझा प्रोजेक्ट इथं आहे, म्हणून मी एवढ्या आतमध्ये आलोय, आणि इथे रिॲक्ट आहे. त्याच्या आतमध्ये माय ऍप आहे, आणि मग इथे तो प्रोजेक्ट आहे नाही. मग मला इथून कुठे जायचंय, CMD ला. मी गेलो CMD ला. इथे फक्त एवढंच म्हणणार NPM, एवढी एक कमांड दिली की तिने लगेच आपला प्रोजेक्ट काय केला, रन केला. रन करताना त्याच्याकडे जे डिफॉल्ट ब्राउझर आहे, आता याच्याकडे कोण होतं, इंटरनेट होतं. मग तिने कुठे दाखवून टाकलंय, दिसतंय. आता हा काल टाईप केलेला प्रोग्राम आहे आपला, वेलकम A to Z फॅमिली. तर हा प्रोग्राम आपण कुठे टाईप केलेला आहे, तर VS कोड मध्ये इथे टाईप केलेला आहे. याचं आउटपुट आपण कुठे पाठवलंय, आता हा जो कोड आहे ना, तर हा एक स्टँडर्ड कोड आहे. बरोबर. हा फक्त तुम्हाला रीड होणार आहे, पण कॉम्प्युटर याला रीड करण्यासाठी कोणाचा वापर करतो माहितीये का, म्हणजे रिॲक्ट जेएस मध्ये बेबल जेएस एक फार महत्वाचा पार्ट आहे. कारण रिॲक्ट जेएस एक स्टँडर्ड कोडवर चालतं. कशावर चालतं, म्हणजे इंटरव्ह्यू विचारतात, व्हॉट इज बेबल जेएस. तुम्ही शब्दच ऐकलं नसतं, तुम्हाला वाटतं हे काहीतरी वेगळंच, अर्थ नावानुसार काढलं तर ते काहीतरी वेगळ्याच ठिकाणी जाताल तुम्ही. बरोबर. पण एक रिॲक्ट जेएस एक स्टँडर्ड कोड लिहितं, आणि स्टँडर्ड कोड एक्झिक्यूट करण्यासाठी एक कंपायलर लागतो, ज्याचं नाव काय, तर बेबल जेएस काय असतं, मी ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो. इथालचा कोड मी काय केला, कॉपी केला. काय केला, कॉपी. आता कॉपी करून मी काय केलं, इथे सर्च केलं बेबल जेएस. काय सर्च केलं, हे पहा, ते कंपायलरची एक वेबसाईट आहे, आणि इथं ट्राय इट म्हणून आलंय का, त्याच्यावरती मी क्लिक केलं. तर तो म्हणतो इथे तू तुझा कोड टाक. मी आपला कोड टाकला. इथे कोणता कोड आलाय, तर पहा, तुम्ही जो कोड इथे लिहिताय ना, तुम्ही जो कोड इथे लिहिताय ना, तो कोड इथे कसा दिसतोय पहा, थोडाफार बदल झालाय. म्हणजे आपण इकडे स्टँडर्ड कोड लिहितोय, आणि त्या स्टँडर्ड कोडला तो एक्झिक्यूट कसा करतोय, तर अशा पद्धतीने करतो. तुम्हाला जर मी सांगितलं ना, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID, त्याच्या पुढे सांगितलं ना की अपेंड, तर तो तसं नाही. हा काय म्हणतो, तुम्ही इकडे ते वाक्य लिहू शकता स्टँडर्ड, पण हा काय म्हणेल, क्रिएट एलिमेंट. H1 नावाचा समज एलिमेंट क्रिएट केला, एलिमेंटला टेक्स्ट ऍड करेल, आणि मग तो टेक्स्ट काय करेल, अपेंड करेल. म्हणजे इकडे तो कोड फोडून फोडून सेपरेट सेपरेट पार्टिशन करून तो काय करतो, त्याचं एक्झिक्युशन करतो. पण हे त्याचा पार्ट झाला. पण लक्षात ठेवा, उद्या जर कोणी विचारलं बेबल जेएस काय, तर काय सांगताल, एक कंपायलर आहे. काय करतो, आपल्या स्टँडर्ड कोडला एक्झिक्यूट करतो. राहील लक्षात. बस याला मी कट करून टाकतो, ह्याच्यात काय जास्त शिकायचं नाही. तेवढा एक अर्थ समजला. तर चला, हे कळलं सगळ्यांना. ठीक आहे. आता आपल्याला कोड करायचा आहे. कोड करत असताना तुम्हाला इथे मी पाहता, मी कोडिंगला सुरुवात करतोय. तुमचा हा कोड काय होणार आहे, ऑलवेज इरेज होणार आहे ना. तुम्ही एक आजपासून एक वर्ड फाईल तयार करायची लॅपटॉप मध्ये, आणि काय टाकताल तिथे, समज वर्ड मध्ये काय लिहिताल, फर्स्ट
प्रोग्राम आणि तिथं लगेच हा कोड टाकून द्या. मी आता दुसरा कोड शिकवणार आहे. हे बघ, बेबल जेएस शिकवलं नाही आता. तर बेबल जेएस चे दोन्ही पण कोड आणा. इथे नाव टाका स्टँडर्ड कोड. मग इथे स्टँडर्ड कोड टाका. इथे बेबल जेएस कोड, मग तो बेबल जेएस चा कोड टाका. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता काय शिकवणार आहे? रिॲक्ट फ्रॅगमेंट शिकवणार आहे. लगेच इथे टायटल रिॲक्ट फ्रॅगमेंट. नाहीच रिॲक्ट फ्रॅगमेंट तर इथे पहा हाऊ टू राईट मल्टिपल लाईन्स कोड्स. मग ते कसे राईट करायचे तर त्याचे मी आज काही प्रकार तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे जसे जसे कोड मी घेतोय तसे तसे कोड तुम्ही एका फाईलमध्ये भरत चला. कारण तुम्ही भरलेले कोड तुमच्या लक्षात राहतील. मी दिलेले कोड तुमच्या लक्षात राहणार नाही. त्याच्यावर सगळ्यांनी एक वर्ड फाईल करायची आणि त्याच्यामध्ये तुमचे कोड चांगले टाकून ठेवायचे. घरी गेल्यावरती सजावट करा. आता फक्त टाकू ठेवा. ठीक आहे. आता पहा मी याला इरेज करून टाकलं. काय केलं? तर आपल्याला काय करायचंय? मला तुम्हाला एक नवीन टॉपिक शिकायचा आहे ज्याचं नाव काय? रिॲक्ट फ्रॅगमेंट. आता रिॲक्ट फ्रॅगमेंट का शिकायचं त्याची अगोदर मी तुम्हाला गरज दाखवून देतो आणि नंतर त्याचा कोड करतो. तर कोणाला इम्पोर्ट केलं? रिॲक्टला. कुठून केलं? फ्रॉम. तो म्हणताना फ्रॉम म्हणजे आलं कुठून? तर ऑलरेडी आपण नोड मॉड्यूल्स पाहिले ना तुम्ही. त्याच्यामध्ये पॅकेज येऊन पडलेलं आहे. ते पॅकेज तुम्ही इथे फक्त काय केलंय? वापरण्यासाठी इम्पोर्ट केलंय. दुसरं कोण येतं? इम्पोर्ट. इम्पोर्टच्या पुढे काय येतं? रिॲक्ट डोम. त्याच्या पुढे काय येतं? फ्रॉम. आणि फ्रॉमच्या पुढे तुम्ही काय केलं? कुठून घेतलं? रिॲक्ट डोम वरून. ओके. इथं काही नावं द्या, ह्याच्याशी काही मतलब नाही. ह्या नावाने तुम्ही फक्त त्याचा काय करत असता? खाली वापर करत असता. ह्या नावाने फक्त तिथे खाली काय करायचं? तुम्हाला वापर करायचा. मग इथे पहा तुम्ही काय टाकलं? रिॲक्ट डोम. त्याच्या आतमध्ये कोणती मेथड टाकली? रेंडर मेथड. कोणती मेथड टाकली? रेंडर मेथड. आता ही जी रेंडर मेथड आहे ना, तर ही रेंडर मेथड तुम्हाला काय सांगते माहितीये का? तर मी तुझा कोड रिफ्रेश होऊन देणार नाही. म्हणजे तुला पेज रिफ्रेश करायची गरज नाही. इकडे तुम्ही जो कोड तुमचा रन केलाय ना, तो कोड तुम्हाला रिफ्रेश करायची गरज नाहीये. तो ऑटोमॅटिक रिफ्रेश करतो. एरर पण आला तर रिफ्रेश झाल्याशिवाय आला असेल का? नाही आलेलं. बरोबर. मग आता याच्या आतमध्ये आपल्याला दोन पार्ट पास करायचे. एकाचं नाव काय? दुसऱ्याचं नाव काय? JSX म्हणजे HTML पार्ट आणि डोम म्हणजे आपल्याला कोड कुठे पाठवायचा? पब्लिकच्या आतमध्ये रूट फाईलला पाठवायचा आहे. मग इथे पहा ह्याला मी एंटर केलं आणि ह्याला पण एंटर केलं. म्हणजे सेपरेट केले दोन्ही पार्ट. दिसतात सगळ्यांना? हा. आता इथे पहा JSX पार्ट मध्ये आपल्याला कोड लिहायचा. काय लिहायचा आहे? ह्याला पण खाली घेतो आणि याला डोम मध्ये ठेवतो. तर इथे पहा आता डोम म्हणजे काय? तर तुमचा कोड पाठवायचा. तिकडे आयडी असल्यामुळे तुम्ही काय केलं? डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. जावास्क्रिप्टचा कन्सेप्ट हा. कशाला कोड पाठवायचा आहे? ग्रुपला. हा म्हणतो कोड जाईल. ओके. मग इथे पहा कोड येतोय का रे? त्याला JSX नॉट डिफाईन. म्हणजे ते JSX ला काय म्हणून शोधतं? एक व्हेरिएबल म्हणून शोधतं. तर JSX नावाचं व्हेरिएबलच नाही, कारण हे जावास्क्रिप्ट आहे ना. हे HTML नाहीये. हे कोण आहे? हे ऑलवेज कोणाला शोधणार आहे? जावास्क्रिप्टच्या कोडला. HTML जर टाकायचं असेल तर त्याच्या रूल प्रमाणे टाकावं लागेल. रूल नाही पाळले तर मग काम होणार नाही. मग इथे पहा मी नाव फक्त काय टाकलं? वेलकम. आणि इथे पहा तुमचं नाव आलं. म्हणजे हा कोड कोणाचा आहे? HTML चा आहे. पण त्याच्यासाठी हा कोड कोणाचा आहे? JSX चा कोड आहे. आलं लक्षात? पण तुम्ही इथे सिंगल लाईनचा कोड लिहिला. किती लाईनचा लिहिला? मला वाटलं आता याच्या खाली अजून काहीतरी लिहावं. मग पॅरेग्राफ मध्ये मी टाकलं A to Z IT हब असं नाव टाकलं मी. तर एक लाईनचा लिहू शकतो तर मल्टी लाईनचा कोड लिहू शकतो ना आपण. हा. मग इथे गेलो तर हे काय म्हणताय? एरर देत आहे. एरर मध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला? तू जो पॅरेग्राफ घेतलाय तो चुकीचा घेतलाय. तिथं अलर्टच देऊन टाकलं त्याने आता. मग आपण तर HTML सारखं साधं आणि सोपं सरळ सरळ टाईप केलं, पण ते ऍडजस्ट करतंय का? नाही. म्हणजे JSX कोड राईट करताना काही फॅसिलिटी आपल्याला त्याच्या पद्धतीने शिकावं लागते. मग हा काय म्हणतो? मल्टीलाईन कोड तुला लिहिता येणार नाही आणि वेबसाईट तर मल्टीलाईन शिवाय बनवता येत नाही. मग झालं की नाही आपलं आणि त्याचं भांडण येतं. आता त्या भांडणावरती सोल्युशन काढलंय त्यांनी. काय काढलंय? सोल्युशन. तर सोल्युशन काय माहितीये का? तर हा म्हणतो तुला जर मल्टीलाईन कोड करायचा असेल तर तुला मी काही पद्धती देतो. मल्टी लाईनचा कोड तुला लिहायचा असेल तर तुझ्याकडे काय येतात? काही पद्धती त्या ठिकाणी आहेत. मग काय पद्धत आहे? काय पद्धत आहे पहिली? तर हा काय म्हणतो? तू एक नेस्टेड टॅग घे. कोणता टॅग घे?
आणि नेस्टेड टॅगच्या आतमध्ये सब टॅग बनव. त्याला काय माहिती, त्याला तू येड्यात काढव. तू एक टॅग घे आणि त्याच्या आतमध्ये मल्टिपल टॅग घे. आलं लक्षात? एकाचं तिकीट काढायचं, त्याच्यावरती सगळ्यांनी एंट्री करायची. आलं लक्षात? हा, नेस्टेड टॅग. हा, दुसरा प्रकार हा काय म्हणतो, ठीक आहे ह्याचं काम संपलं, तर तू दुसरं काय कर, तुझ्याकडे एक ऍरे नावाचा कन्सेप्ट आहे. कोणता? तू ऍरे साठी एकच ब्रॅकेट यूज करशील ना, म्हणजे एकच मास्टर टॅग यूज करशील आणि बाकीच्या ठिकाणी काय करशील, काय करशील, तर कॉमा देऊन त्याच्यात अशा मल्टिपल व्हॅल्यू लिहिशील. म्हणजे प्रत्येक टॅग तुझ्यासाठी एक काय झाली, व्हॅल्यू झाली. हा. त्याच्या पुढे पहा, हा काय म्हणतो, रिॲक्ट फ्रॅगमेंट. याचा एक ऑफिशियल प्रकार आहे. कोणता? रिॲक्ट फ्रॅगमेंट. हा जो रिॲक्ट फ्रॅगमेंट आहे ना, तर याच्यासाठी एक कॉम्पोनंट आहे. हा एक आहे कॉम्पोनंट आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक शॉर्टकट ब्रॅकेट पण आहे. हा अशा पद्धतीने एक शॉर्टकट ब्रॅकेट पण येतो. तो ब्रॅकेट एक आपल्याला यूज करायचा आहे. तर आपल्याकडे 4 कन्सेप्ट येतात. मल्टीलाईन कोड लिहिण्यासाठी किती कन्सेप्ट येतात? 4. तर या चारीचा वापर करून आपल्याला रिझल्ट एकच आणायचा आहे. काय? कोणत्या लाईनचा कोड तयार करणे? मग मल्टीलाईनचा कोड तयार करण्यासाठी ह्या 4 गोष्टीचा मी वापर करून दाखवतो. कसा करायचा, काय करायचं, एक एक करून दाखवतो. हा, आता हे 2 लाईनचा कोड एक नाही, ह्याला मी कट केला आणि इथे कोणाला घेतलं, डिवला. आणि डिवचा मी काय केला, त्याच्या आतमध्ये कोण टाकले, आपले 2 टॅग टाकले की नाही, याचं आउटपुट आलं. समजली पहिली कन्सेप्ट. मल्टीलाईन कोड कसा लिहायचा, सोपं आहे की अवघड आहे? सोपं आहे. दुसरी पद्धत सांगू, दुसरी पद्धत. दुसरी पद्धत काय म्हणते माहितीये की, काय कर, कोणाला घे, ऍरेला. ऍरे कसा असतो, ऍरे म्हणजे असे ब्रॅकेट का, मग याच्या आतमध्ये काय कर म्हणतात ते, काय नाव टाकलं, आणि कॉमा. त्याच्या पुढे कोण घेतला, काय नाव टाकलं, म्हणजे काय आलं, आलं का लक्षात? कॉमा कुठं काय झालं, तो कॉमा दिसणारा कॉमा नाही, तो कॉमा कोणाचा आहे, ऍरेचा. लक्षात द्या, आपण हा जो कोड करतो ना, हा HTML चा नाही, हा कोड कोणाचा आहे, जावास्क्रिप्टचा. हे लक्षात ठेवा, जावास्क्रिप्ट मध्ये HTML ऍडजस्ट करायचंय तुम्हाला. प्रॉपर हे HTML साठी बनलेलं फ्रेमवर्क नाही. हे कोणाचं आहे, लायब्ररी, मग यांनी ऍडजस्ट कोणाला केला असेल, हे पटकन ऍडजस्ट कोणाला करणार, जावास्क्रिप्टला. पण जावास्क्रिप्टच्या आतमध्ये आपल्याला टाकायचंय कोणाला, आणि तिकडं कसं होतं, HTML मध्ये कोणाला टाकावं लागायचं, मग तिथं स्क्रिप्ट घ्या, ते करा, तिथं होतं का नाही. जसं त्याने ऍडजस्ट केलं तसं तुम्हाला इथं पण HTML ऍडजस्ट, त्याला ऍडजस्ट करायचं. ठीक आहे, लक्षात राहिलं. दुसरा कन्सेप्ट समजला का, काय त्याचं नाव, ऍरेचा, म्हणजे याला ऍरे फ्रॅगमेंट म्हणायचं, त्याला नेस्टेड टॅग फ्रॅगमेंट त्या ठिकाणी म्हणायचं. त्याच्यानंतर आपण ऑफिशियल कन्सेप्ट शिकवत आपण. ऑफिशियल कन्सेप्ट म्हणजे कोणता, तर तिसरा कन्सेप्ट रिॲक्ट. तो एक कॉम्पोनंट आहे रिॲक्टचा. मग कोणता, तर रिॲक्ट डॉट फ्रॅगमेंट. याचा मी एंड केला, तर याच्या आतमध्ये पण मी H1 टॅग आणि काय नाव टाकलं, वेलकम. त्याच्या आतमध्ये पण मी एक पॅरेग्राफ घेतला आणि पॅरेग्राफ मध्ये काय नाव टाकलं, वेलकम. सेव्ह केलं तर इथे पहा, आला की नाही डबल नाव, वेलकम वेलकम. लक्षात घ्या, तिसरा कन्सेप्ट हा, ऍरे फ्रॅगमेंट. सुरुवात कुठे केली, वरती, आणि शेवट कुठे केलाय, कळलं? हा. त्याच्या पुढे पहा, त्याच्या पुढे आपल्याला काय करायचंय, शेवटचा कन्सेप्ट, जो शॉर्टकट ब्रॅकेट येतं. आणि आपण जास्तीत जास्त वापर कोणाचा करणार येतं, आता असं कळायचं नाही, त्याला कमेंटच करावं लागेल. आपण वापर कोणाच करणार माहितीये का, त्या शेवटच्याचा. कारण ते सोपं आहे ना. डिव घ्या, ऍरे घ्या, ऍरे मध्ये कोडिंग करत बसलो वेबसाईटला, ते कॉमा देतच आपल्याला हाल होऊन जाईल बसल्या. ते जास्त फायद्याचं आहे का, लिमिटेड साठी फायद्याचं आहे, मल्टिपल साठी नाहीये, मोठ्या कोड साठी नाहीये. डिव पण मोठ्या कोड साठी फायद्याचा नाहीये. तुमचा रिॲक्ट फ्रॅगमेंट, तो कॉम्पोनंट आहे. 4-5 वर्ड म्हणण्याऐवजी अल्फाबेट जास्त टाईप करावं लागतात. मग त्याच्याऐवजी आपण शॉर्टकटच ब्रॅकेट वापरू, कोणते, रिॲक्ट फ्रॅगमेंटचे. मग इथे मी काय केलं, H1 वेलकम रिॲक्ट फ्रॅगमेंट असं टायटल टाकलं. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये A to Z IT हब असं मी नाव टाकलं. तर इथे पण पहा, हा कोड तुमचा काय झाला, एक्झिक्यूट झाला. चालत नाही म्हणजे
आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मल्टी लाईनचा कोड लिहिता येत नव्हता, आता लिहिता यायला लागला नाही. सोल्युशन लक्षात ठेवा. ह्या गोष्टी फार सायलेंट ऐका आणि व्यवस्थित ऐका, कारण ह्या गोष्टी फार छोट्या आहेत पण फार मोठ्या पण आहेत. तुम्हाला कोडच लिहिता नाही आलं तर काय करणार आहे? हाल होतील ना. लक्षात आलं? म्हणजे आज तुम्ही HTML जी वेबसाईट केली ना ती ऍज इट इज उचलून टाकू शकतात ना याच्यामध्ये. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? तर 4 कन्सेप्ट येतात. कोणत्या कोणत्या त्या ऐकल्या? त्याचे नाव मी खाली लिहून दिले होतं. मल्टी लाईन साठी नेस्टेड टॅग यूज करा, अरे कन्सेप्ट यूज करा, रिएक्ट फ्रॅगमेंट कॉम्पोनंट यूज करा, त्याचे शॉर्टकट ब्रॅकेट यूज करा. असे 4 कन्सेप्ट येतात. ठीक आहे, तर हे चारही ट्राय करून पाहता पटकन. आणि ट्राय केल्या केल्या तुमच्याकडे एक मोकळी वर्ड फाईल असेल ना, हा कोड उचलायचा आणि तिथे टाकून ठेवायचा. तुमच्या हाताने टाका. चला, ठीक आहे. तर चला, तुम्हाला मी आत्ताच काय सांगितलं होतं की मल्टीलाईन कोड आपण राईट केला आणि मल्टीलाईन कोड राईट केल्याच्या नंतर आपल्याला एक अशा पद्धतीचा डेमो करायचा होता, बरोबर? तर हा डेमो करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यायचे नव्हते. काय करायचं होतं? तर इकडे पहा, ह्याला मी कमेंट केलं आणि काय केलं? इथे टाकलं. कोणता? रिॲक्ट फ्रॅगमेंट. आणि फ्रॅगमेंटच्या आतमध्ये समज पहिलं काय नाव होतं? H1 टॅग. पहिलं काय होतं? H1. H1 मध्ये काय नाव दिलेलं आहे त्यांनी? तर मी कॉपी पेस्ट करतो. तर A to Z रिॲक्ट प्रॅक्टिस हिअर. मग हे नाव याच्यामध्ये मी टाकून दिलं. दुसरं नाव त्या ठिकाणी त्याचं डिस्क्रिप्शन होतं. मग आपण पॅराग्राफ टॅग यूज केला आणि त्याच्यामध्ये काय टाकलं? फुल स्टॅक डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी. त्याच्या पुढे काय आहे? तर हे HTML CSS कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी. आता हे जर असं सिरियली द्यायचं असेल तर कोण घ्या? अनऑर्डर लिस्ट. त्याच्या आतमध्ये कोण घ्या? LI मध्ये HTML, दुसरं CSS, तिसरं जावास्क्रिप्ट. असे नावं टाका. हे बुलेट ठेवायची गरज नाहीये, हे काढून टाकले. हे जर तुम्हाला आणायचे असतील तर याच्या टाईप मध्ये काय टाका? तर सर्कल नाव त्या ठिकाणी टाकून द्या. असं केल्यामुळे आता तुमच्या समोर जो आउटपुट येणार आहे, तुमच्या समोर जो रिझल्ट उभा राहणार आहे, तो रिझल्ट असा असणार आहे बा. तर असा आउटपुट तुमचा आला असेल. कोड काय जास्त अवघड नव्हता, सोपा कोड होता, HTML चा कोड होता. कसा टाईप केला पाहिलं? समजला? रिॲक्ट फ्रॅगमेंट हा टॉपिक क्लिअर झाला का? एक एक गोष्ट, इन्स्टॉलेशन संपलं होतं. नंतर तुम्हाला फर्स्ट प्रोग्राम ट्राय करून दाखवला. फोल्डरचं स्ट्रक्चर त्याच्यामुळे माहिती झालं. नंतर बेबल JS काय असतं ते पण कळलं. नंतर तुम्हाला मल्टीलाईन कोड कसा करायचा ते देखील कळलं ना आता. हा. आता मी तुम्हाला काय शिकवतो माहितीये का? आता तुम्हाला शिकवतोय जावास्क्रिप्ट कोड. पहा का मी काय बोलतोय? वरती पहा रे, वर पहा. ऑनलाईन मेंबर इकडे पहा. अक्षय इकडेच पहा. हा, कोणाला? तसं जनरेटर आता आपल्याला काय करायचं, काय शिकायचंय? तर जावास्क्रिप्ट इम्प्लिमेंट करायचंय. कोणत्या कोड मध्ये? JSX कोड मध्ये. हे पहा, आधी जावास्क्रिप्टने कोणाला इम्प्लिमेंट केलंय? JSX ला. आणि आता जावास्क्रिप्ट कोणामध्ये चाललंय? JSX पाठवलं. हे असं जमणार नाही ना. तुम्ही जर इथे एखादा डायरेक्ट व्हेरिएबल घेतला आणि तो डायरेक्ट त्याच्यात लिहिले तर ते धरणार नाही. कारण हे त्याच्यासाठी काय झालं? टेक्स्ट झालं. ऍज अ टेक्स्ट म्हणून आपण तिथे जावास्क्रिप्टला इम्प्लिमेंट करू शकतो का? नाही करू शकत. मग आपल्याला JSX म्हणजेच HTML. मी JSX बोललो, तुमच्या डोक्यात काय क्लिक झालं पाहिजे? HTML. HTML मध्ये कोणाला आणायचंय? जावास्क्रिप्टला. मग आता हे आणायचं कसं? तर ते मी शिकवतो. याला मी इथे काय केलं? कमेंट केलं. काय केलं? हे काढून टाकू मी आता? मोकळं करतो. तुम्ही लक्षात ठेवा. नाही, तुम्ही कॉपी पेस्ट करून ठेवा. ठेवलेलं ना? हा, मी मोकळं केलं. आता मला काय करायचंय? कोणाला इम्प्लिमेंट करायचंय? जावास्क्रिप्ट टेक्नॉलॉजीला. कशाची इम्प्लिमेंट करायचंय? HTML पार्ट मध्ये. म्हणजे तुमचा हा जो रिॲक्ट फ्रॅगमेंटचा पार्ट आहे ना, ह्याच्यामध्ये कोणाला इम्प्लिमेंट करायचंय? जावास्क्रिप्टच्या कोडला. मग इथे पहा, H1 टॅग मध्ये मी वेलकम नाव टाकलं, पण त्याच्या पुढे मला नाव टाकायचंय. पण नाव याच्यामध्ये नाहीये. नाव कशात आहे? तर तुमच्या कशामध्ये असेल? नाव कशामध्ये? तर व्हेरिएबल मध्ये असेल. मग व्हेरिएबल मधलं नाव इथे घेण्यासाठी इथे मी काय टाकलं? व्हॅर. व्हॅर एक कीवर्ड आहे जावास्क्रिप्टचा. इथे नाव काय घेतलं? नेम. नेम इक्वल टू मी नाव काय टाकलं? राम. काय नाव टाकलं? जे काही करायचं ते बाहेर करा. कशाच्या? रेंडरच्या तिकडे बाहेर. कारण तो एरिया कोणाचा आहे? नाहीतर तुम्ही याच्या आतमध्ये स्क्रिप्ट घेताल आणि त्याच्या आत काम कराल तर त्याला कळलं का ते? नाही कळणार. लक्षात राहिलं? वरती काय असेल ते काम करा आणि ते काम तुम्हाला खाली घेता येतं. मग इथे पहा, जसं नेम घेतलं तसं इथे पहा. तुम्ही म्हणले 2 नंबरची ऍडिशन करायची, तर इथे काय केलं? 100.
इथे बी घेतलं 200, इथे काय केलं वॅर सी इक्वल टू ए प्लस बी, आणि तुम्हाला आउटपुट पाहायचं असेल तर शेवटी दाखव कुठे लागणार आहे, इथे आतमध्ये. बाहेर दाखवते तुम्ही, इथे बाहेर कन्सोल डॉट लॉग वगैरे वगैरे सगळे यूज करू शकता, कारण ते जावास्क्रिप्टचाच एरिया आहे. पण हा कोडचा आउटपुट आपल्याला दाखवायचा कशामध्ये, JSX पार्ट मध्ये. नीट ऐका बरं का, जावास्क्रिप्टचा आउटपुट कुठे न्यायचंय, JSX पार्ट मध्ये. बाकी फंक्शन बिंक्शन जे काही तुमच्याकडे जावास्क्रिप्ट आहे ना, ते सगळं इथे तुम्हाला लिहिता येतं. कळलं, मी ते घेत नाही पण कळलं का. हा, मग हे सगळं आता फक्त ऍक्टिव्हेट कुठून करायचंय, किंवा हे सगळं दाखवायचं कुठे, JSX पार्ट मध्ये. मग आता JSX पार्ट मध्ये दाखवण्यासाठी आपल्याला कॉन्कॅट करावं लागतं. नॉर्मल भाषेमध्ये काय करतो आपण, तर इथे कॉन्कॅट हा प्रकार कसा असतो माहितीये का, तर इथे येतात कर्ली ब्रॅकेट. कोण येतं, हा, मग कर्ली ब्रॅकेट मध्ये डायरेक्टली नेम टाकलं की इथे काय आलं आउटपुट मध्ये, एरर आला. तर मग परत आपण आर काय करू, याचा छोटा करू टाकू. ठीक आहे, मग एरर गेला. काय नाव आलं, वेलकम. आता हे नाव कोणामुळे आलं, राम नाव कोणामुळे आलं, व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं तर जावास्क्रिप्ट ते आलंच नाही. तर समजलं, सिंगल व्हॅल्यू कशी कॉन्कॅट करायची, तर कर्ली ब्रॅकेट टाकायचं, म्हणजे तुमचा JSX पार्ट मध्ये पार्टिशन होतं कॉन्कॅटिनेशन साठी. मग तुम्ही तिथे कोणाचा पार्ट लिहू शकता, रिॲक्टचा जावास्क्रिप्टचा पार्ट लिहू शकता. सोपं आहे की नाही. याच्यामध्ये खास करून विचारलं जातं इंटरव्ह्यूला, टेम्पलेट लिटरल्स काय विचारलं जातं, हे बऱ्याच जणांना माहिती पण असेल आणि बऱ्याच जणांना हे कळत पण नाही. तुम्ही पार जावास्क्रिप्ट jQuery नोटबीट सगळे शिकले तरी ते माहिती नसेल तुम्हाला. काय माहिती, व्हॉट इज टेम्पलेट लिटरल्स माहिती का, नाही माहिती ना. इथं सांगतो मी, सगळ्या टेक्नॉलॉजीचं असतं बरं का ते. हा, तर ते कसं असतं माहितीये का, इथे पहा, मला काय करायचंय, 2 नंबरची ऍडिशन दाखवायची. बरोबर, मग इथे काय केलं मी, 2 नंबर, आणि त्याच्या पुढे काय केलं, ऍडिशन इक्वल टू. बरोबर, आता मला 2 नंबर नेमकं कोणते ते इथे दाखवायचे. ए अँड बी व्हेरिएबल मध्ये स्टोअर असलेले नंबर दाखवायचे, आणि शेवटी मला ऍडिशन दाखवायची. ऍडिशन साठी मी इथे डायरेक्टली काय केलं, सी प्रिंट करून टाकली. मग तिथं काय प्रिंट झाली, 2 नंबरची ऍडिशन किती आली. पण इथे मला सर्कल मध्ये काय करायचं माहितीये का, ते 2 नंबर दाखवायचे, म्हणजे नेमकं 2 कोण आहेत ते, ए आणि बी, ते दाखवायचे मला. मग ते करण्यासाठी पाहिजे इथे मी काय टाकलं, हे काढून टाकतो थोड्यासाठी. इथे मी कोणाला टाकलं, कर्ली ब्रॅकेटला. कोणाला टाकलं, म्हणजे याच्यामध्ये आपण कोणाचा पार्ट लिहू शकता, जावास्क्रिप्टचा. मग इथे पहा, आपण एक ब्रॅकेट टाकले, ह्याला ब्रॅकेट नाही सॉरी, ह्याला काय म्हणतो आपण, कॉमा म्हणतो का काय म्हणतो, काय म्हणायचं, टिल म्हणायचं. मग टिलच्या आतमध्ये मी कोणाला घेतलं, डॉलरला, आणि डॉलरच्या आतमध्ये परत ब्रॅकेट कोणते टाकले, त्याच्या आतमध्ये कोण लिहिला. तुम्हाला जर वाटलं इथं ना आपल्याला स्ट्रिंग घ्यायची, तर इथं तुम्ही स्ट्रिंग पण काय करू शकता, घेऊ शकता बरं का. हा, त्याच्या पुढे पहा, स्पेस दिला, परत काय केलं, याला एकत्र ठेवता येतं आणि असंही करता येतं. त्याच्या पुढे काय टाकलं, डॉलर, परत काय घेतले, आणि त्याच्यात कोण टाकला, म्हणजे पहा तुमची ऍडिशन कोणाची आली आहे, कोणाची आली आहे, आलं. हे पहा, याच्या आतमध्ये लिहिलेलं प्लस ऍज इट इज प्रिंट झालं का नाही. तुम्ही जर म्हणले याला ब्रॅकेट पण टाकायचे, तर हे पहा, म्हणजे तुमचं तिथे स्ट्रिंगचं त्याचं सगळ्याच काय होतं, कॉन्केटेनेशन होते ना. तर ह्या पार्टला काय बोलायचं, टेम्पलेट लिटरल्स. म्हणजे तिथे तुमचा स्वतःचा स्ट्रिंगचा पार्ट येतोय, आणि तुम्ही तिथे बाहेरचा पण डेटा त्या ठिकाणी घेऊ शकता. तर ह्या पार्टला काय बोलायचं, टेम्पलेट लिटरल्स त्या ठिकाणी. आलं लक्षात, सोपं आहे. जावास्क्रिप्ट JSX पार्टशी कनेक्ट करणं सोपं आहे की अवघड आहे, एकदम सोपं आहे की नाही, चांगलं वाटतंय, जमल, काहीही करता येईल, तर करा ट्राय. मग आता पहा, तुम्ही काय केलं, तुमच्या JSX कोड मध्ये कोणाला इम्प्लिमेंट केलं, जावास्क्रिप्ट. आता इम्प्लिमेंट करायचं आपल्याला CSS ला. कोणाला करायचंय, तर CSS इम्प्लिमेंट करण्यासाठी हा जो कोड आहे ना, तर तो कोड परत एकदा मी काय करतो, इरेज करतो. तुम्ही तो कोड कॉपी पेस्ट करून ठेवा कुठेतरी. तुम्हाला जावास्क्रिप्ट कळलंय, आता तुम्हाला काय कळायचं बाकी आहे,
सीएसएस. आता सीएसएस चे 3 प्रकार असतात. सेम म्हणजे इनलाईन लोकेशन म्हणजे इनलाईन सीएसएस. दुसरं असतं इंटरनल आणि तिसरं असतं एक्सटर्नल. आता इथे इंटरनल नाही चालत. इथे कोण चालतं? इनलाईन आणि एक्सटर्नल. एक्सटर्नल अगोदर कनेक्ट करून दाखवतो. एक्सटर्नल साठी पहा तुम्ही एसआरसी मध्ये एक नवीन फाईल तयार केली. काय नाव टाकलं? बरोबर. ह्याच्या आतमध्ये मी एक क्लास घेतला. कोणता? सीएसएस माहिती आहे तुम्हाला कशी लिहायची? मग इथे हाईट टाकली आपण किती? 400 पिक्सल. इथे आपण कोणाला टाकलं? विड्थला. आता विड्थ मध्ये मी कोणाला टाकलं? 400 px ला. फ्लोट काय टाकलं? लेफ्ट. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड काय टाकला? रेड रेड टाकलं. हा ठीक आहे, रेड रेड. हा तर याला मी सेव्ह केलं. ओके. आता ही फाईल बनली, पण ही फाईल ऍटो इकडे येणार आहे का? इथे मी डिव यूज केला. मग सेपरेट डिव यूज केला. डिवला क्लास. आता हा हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला JSX मध्ये ऍट्रिब्यूट कसे घ्यायचे हा एक कन्सेप्ट राहिला बरं का. तर तो अगोदर थोडस बोलू त्याच्यावरती, त्यानंतर बोलतो. चल नंतर बोलतो. हा तर इथे मी काय टाकलं? क्लास नेम. तिकडे क्लास असतं, इथे कोण आलंय? म्हणजे हा एक तुमच्या JSX पार्टला अटॅच केलेला एक ऍट्रिब्यूट आहे. इथे काही ऍट्रिब्यूटचे नावं फार वेगळे आहेत. फार वेगळे येतात. हा JSX ला ऍड केलेला आपण काय ऍट्रिब्यूट आहे. इथं क्लासचं नाव काय नावाने घेतलं जातं? हा. तर नाव काय टाकलं आपण? याला सेव्ह केलं आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश केलं तर काही आलंय का ड्यूड? काहीच नाही आलं. बरोबर. म्हणजे तो काय म्हणतो? तिकडली फाईल तुम्ही इकडे काय करा? कनेक्ट करा. मग कनेक्ट करा म्हणजे काय करा? इम्पोर्ट करा. इम्पोर्ट करताना काय करा? डॉट स्लॅश आणि त्याच्या पुढे काय नाव टाकलं? स्टाईल डॉट सीएसएस. ह्याला काय दिलं आपण? सेमीकोलन. आली की नाही फाईल? आली. मी फाईल कोणामुळे आली? सीएसएस मुळे. म्हणजे सीएसएस कनेक्ट क्रिएट केलं आणि ते इम्पोर्ट केलं. जोपर्यंत इम्पोर्ट होत नाही तोपर्यंत त्याचा वापरच होणार नाही. आलं लक्षात? याला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल सीएसएस. म्हणजे आपल्या वेबसाईट मध्ये सीएसएस कसं लिहायचं हा प्रश्न मिटला. ठीक आहे. कधी कधी आपल्याला इमर्जन्सी काय करावं लागतं? बरोबर. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण इथे काय करतो? समज पॅरेग्राफ वेलकम इनलाईन सीएसएस. बरोबर. मी असं टाकलं आणि ह्याचा मला कलर आता रेड करायचा आहे, फॉन्ट साईज वाढायचे ना. तर मग याच्यासाठी इथे मी काय घेतलं? स्टाईल. काय घेतलं? तर हे स्टाईलला असं डबल कोट नाही दिला त्याने. कोणते ब्रॅकेट दिले? तर म्हणजे JSX मध्ये ऍट्रिब्यूट फार वेगळे लिहिले जातात. नॉर्मल तुमच्या CSS चे किंवा जे काही HTML चे ऍट्रिब्यूट आहेत ते फार वेगळ्या पद्धतीने लिहितात ते. मग इथे याने काय दिले? हे ब्रॅकेट दिले म्हणजे काय दिलं बरं याने? ऑब्जेक्ट दिला. मग ऑब्जेक्ट मध्ये जर सिंगल प्रॉपर्टी असेल तर तुम्ही इथे ऍज अ कलर आणि त्याला कॉमा द्यायचा का काय द्यायचं? का कोलन द्यायचं? तर तसं नाही. इथे काय द्यायचा? कोमा. म्हणजे 2 आर्ग्युमेंट तुम्ही पास केले. किती आर्ग्युमेंट? 2. याला जर सेव्ह केलं तर तेच गायब झालं. काय म्हणताय ते? कोलनच का? ह्याला इकडे घेतो. हे थोडं चांगलं सांगतो आपल्याला कोण? क्रोम ब्राउझर. तर काय म्हणलंय ते? स्टाईल प्रॉपर्टी तुम्ही काय दिली? काय दिली? स्ट्रिंग दिली म्हणतात. स्ट्रिंग चालत नाही असं म्हणतात ते. तरी काय आला? असं पण पण ठीक आहे. म्हणजे त्याचं म्हणणं जे आहे ना ते असंच आहे. ठीक आहे. तर तो काय म्हणतो? तुला इथे ऑब्जेक्ट लिहायचा ना, तर तू असं लिहू शकत नाही. मग तू कसा लिहू शकतो? तर याच्या आतमध्ये परत काय टाक आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये तू काय कर? ह्याचा वापर कर. आता याच्यामुळे त्याचा कलर काय झाला? म्हणजे त्याने काय केलं? हे जे ब्रॅकेट आहेत ना तो काय समजतोय सध्या ते सांगतो. तो त्याला समजतोय कॉन्कॅटिनेशन. हे पहा. हे जे ब्रॅकेट आहेत ना यांनी याला काय समजलं? कॉन्कॅटिनेशन. म्हणजे जावास्क्रिप्टचा कोड येतोय हे तिने तिथे सांगितलं. मग जावास्क्रिप्टचा तुम्हाला ऑब्जेक्ट टाकायचा तर तो म्हणतो फ्रेश क्रिएट करा. तुम्ही डायरेक्ट टाईप करू नका. मग आता इथे पहिली की आणि व्हॅल्यू टाकली आपण. आपल्याला जर दुसरी टाकायची तर इथे पहा मी काय यूज केलं? फॉन्ट साईज. काय यूज केलं? फॉन्ट
आणि कोलन देऊन त्याच्यात पुढे काय टाकलं 100. त्याची फॉन्ट साईज वाढली का? वाढली. बस. मग जर तुम्हाला इनलाईन सीएसएस लिहायचं असेल तर असं ऑब्जेक्ट फॉर्मॅट मध्ये लिहा. आणि जर तुम्हाला एक्सटर्नल लिहायचं असेल तर तो रूल आहे तसाच आहे. त्याच्यात काही बदल करायचा नाही. फक्त इथे क्लासच्या जागेवर काय आलंय? क्लास नेम. तिकडे एचटीएमएल पार्ट असायचा म्हणून लिंक टॅगचा वापर करून आपण कनेक्ट करायचो. तसं इथे काय म्हणतं इम्पोर्ट करा. आलं लक्षात? म्हणजे तुमच्या जेएसएक्स पार्ट मध्ये जावास्क्रिप्ट कनेक्ट झालं तसं आता कोण कनेक्ट झालंय? सीएसएस कनेक्ट झालं. सोपं आहे की अवघड आहे? आलं लक्षात? आता ट्राय करून पटकन पहा बरं. तर चला आता थोडस पुढे जाऊया. आता आपल्याला काय काय शिकायचं माहितीये का? किंवा काय काय शिकलो आपण? रिॲक्ट फर्स्ट प्रोग्राम, त्याच्यानंतर त्याचे जे पॅकेज होते ते पॅकेज, त्याच्यानंतर मल्टीलाईन कोड करण्यासाठी काय शिकलो? फ्रॅगमेंट कन्सेप्ट शिकलो. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट कनेक्ट केलं, त्याच्यानंतर सीएसएस कनेक्ट केलं. छोट्या मोठ्या गोष्टी खूप झाल्या. आता तुम्हाला एक शेवटचा टॉपिक म्हणजे जेएसएक्स कोड मध्ये इमेज कशी कनेक्ट करायची. कारण मी तुम्हाला वेबसाईट बनवून दिली तर फोटो कनेक्ट करावे लागतील ना. म्हणजे फोटो कनेक्ट कसे करायचे आणि जावास्क्रिप्ट येतंय तर जेएसएक्स कोड मध्ये ऍट्रिब्यूट कसे लिहायचे. तर ऍट्रिब्यूट वेगळे येतं पहा. इथे जर तुम्ही काय घेतलं आयएमजी चा नेहमी आता इथे कंपल्सरी सेल्फ एंड करायचं बरं का. कारण टॅगचा एंड करावाच लागतो इथे. ह्याच्या आतमध्ये कोणते ऍट्रिब्यूट येतील? ह्याच्या आतमध्ये तुम्ही जर म्हणले ना हाईट द्या तर इथे पहा हाईट कशी द्या म्हणता माहिती आहे ते? कशी द्या? कर्ली ब्रॅकेट. विड्थ कशी द्या? त्याच्या आतमध्ये स्टाईल कशी द्या? त्याच्यानंतर ELT कशा द्या? स्ट्रिंग मध्ये. कर्ली नाही. म्हणजे प्रत्येक ऍट्रिब्यूट वेगळा. जर तुम्ही म्हणले क्लास द्या तर क्लास नेम येतं. आयडी तर आयडी सारखाच येतो. किंवा कर्लीत. हा. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं. आलं लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टीला काय म्हणायचं? ऍट्रिब्यूट. आणि हे ऍट्रिब्यूट कोणाचे? जेएसएक्स येतं. म्हणजे थोडाफार बदल झालेला आहे. कारण जसं HTML मध्ये सरळ सरळ होतं तसं इथे थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे. तर याची तुम्हाला कालांतराने सवय पण होणार आहे. आता राहिला प्रश्न इमेज मध्ये फोटो दाखवण्याचा. आता फोटो आणून आपण ठेवणार कुठे तर? मग एक फोटो आपण काय करूयात? कॉपी करूयात आणि कुठे नेऊन टाकूयात? आहे की एखादा फोटो ठीक आहे. ह्याला कॉपी केलं, दुसरा टाकतो. ते उगाच वेगळा असायचा. तर एक बॅनर घेतला आणि बॅनरच्या आतमध्ये मी पब्लिकच्या आतमध्ये तो पार्ट नेऊन टाकला. आता टाकल्याच्या नंतर इथे काय केलं? PIC पिक नाव टाकलं. आता हा जो पिक आहे तो पिक आपल्याला कुठे घेऊन जायचा आहे? SRC मध्ये. आता तुम्ही सरळ सरळ विचार करायला गेले तुम्ही म्हणते इथून एकदा बाहेर पडायचं, इथून एकदा आतमध्ये जायचं झाला फोटो कनेक्ट. म्हणजे डबल डॉट स्लॅश पब्लिक स्लॅश आणि फोटोचं नाव असं तुम्ही विचार करताल ना. तर तसं करायचं नाही. पब्लिक फोल्डरचा डायरेक्ट आपल्याला काय ऍक्सेस आहे. मग तुम्ही कसं काम करताल तर इथे पहा डायरेक्टली तुम्ही काय नाव टाकलं? पिक डॉट असंच आहे ना JPG. हा. ह्याला जर मी सेव्ह केलं आणि इकडे आपल्या कोड मध्ये आलो तर इथे तुमचा फोटो दिसतोय का? तर नाही. मग याच्यासाठी काय करावं लागेल? हाईट 200 पिक्सल, विड्थ 200 पिक्सल आणि स्टाईलची आपल्याला गरज नाही म्हणून मी स्टाईल काय केलं इथून काढून टाकला. ठीक आहे. ह्याला सेव्ह केलं तर आला का तुमचा पिक? कुठून कुठं आलाय? पब्लिक मधून SRC मध्ये आलाय. म्हणजे इथे पब्लिक फोल्डरला डायरेक्ट ऍक्सेस आहे. हे तुम्हाला क्लिअर झालं? ते बाहेर जाणार ते तसं काही करायची गरज आहे का? तिथे जर मी इमेज नावाचं फोल्डर बनवलं असतं तर फक्त काय करावं लागलं असतं मला? इमेज पण आता गरज नाही. आलं लक्षात? म्हणजे उद्या आपण जर एखादी फाईल तिथे जर ठेवली तर ती डायरेक्ट आपल्याला ऍक्सेस होते. हे कळलं? म्हणजे तुमच्या JSX कोड मध्ये ऍट्रिब्यूट कसे लिहायचे आणि JSX कोड मध्ये फोटो कसा कनेक्ट करायचा हे कळलं? मी आज पूर्णपणे JSX कोड वरतीच बोललोय पहा. कारण JSX कोडच्या फॅसिलिटी वाढल्या तर आपली डिझाईन होईल, नाहीतर होणार आहे का? नाही होणार. म्हणून एवढ्या सगळ्या आतापर्यंत बोललेल्या सगळ्या फॅसिलिटी कुठे लिहिल्यात आपण? कुठे लिहिल्या? JSX कोड मध्ये. आलं लक्षात? हा एक शेवटचा पार्ट कनेक्ट करू पहा. फोटो कनेक्ट करा आणि ते JSX चे ऍट्रिब्यूट शिकून घ्या.
आता तुम्ही सगळेजण काय करा माहितीये का, इकडे पहा. एक चांगला प्रोजेक्ट करायचा आहे. प्रोजेक्ट काय असेल माहितीये का, इकडे पहा. डेमो काय असेल, प्रोजेक्ट करायचा आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वेबसाईट बनवायची. काय बनवायची? तिची रिक्वायरमेंट कशी असेल? सगळ्यात पहिलं वेबसाईट बनवताना तिच्यामध्ये एकतर कोणती म्हणा, पर्सनल पोर्टफोलिओ बनवायचा का? पण कोड हा स्वतःच्या हातात टाईप करायचा आहे. तुम्हाला रिॲक्ट मध्ये कोण कोण वापरता येणार आहे? JSX, त्याच्यात जावास्क्रिप्ट, त्याच्यामध्ये CSS, पब्लिक मधले फोटो, ऍट्रिब्यूट, हे सगळं वापरता येईल. आतापर्यंत मी जेवढं शिकवलं तेवढं सगळं काय करा, त्याच्यामध्ये वापरा आणि त्याच्यामध्ये एक वेबसाईट तयार करा. वाटलं तर अशी तयार करा, मेनू टाका. मेनूच्या आतमध्ये तुमची पर्सनल स्वतःची काय करा, प्रोफाईल टाका. प्रोफाईलच्या खाली तुमच्या की हायलाइट, ओके. की हायलाइट नंतर काय टाका, काय टाकताल अजून, तुमच्याकडे असणारं स्किल टाका, तुमच्याकडे असणारे प्रोजेक्ट टाका. स्किल मध्ये ते ग्राफिकल पार्ट वगैरे सगळं सगळं यूज करा. ओके. प्रोजेक्ट नंतर काय टाका, तुमच्याकडे काही गॅलरीज असतील, काही फोटोज असतील डेमोचे, ते डेमोचे फोटो टाका. त्याच्यानंतर काही ब्लॉग टाका. शेवटला एक कॉन्टॅक्ट पेज टाका, कॉन्टॅक्ट पेज, बरं का. आणि त्याच्या पुढे शेवटी फुटरला तुमचे जे काही कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल वगैरे जे काय असतील ते सगळं त्याच्यामध्ये टाका. ओके. एवढं सगळं तुम्हाला काय करायचंय, वेबसाईट मध्ये टाकायचं. ही एक सिंगल पेज वेबसाईट आहे. ही एक सिंगल पेज वेबसाईट तुम्ही काय करा, प्रॉपरली तुमच्या हाताने ती तयार करायची. ह्याचा कलर कुठलेही एनी 2 कलर यूज करायचे आणि त्याच्यामध्ये वेबसाईट बनवायची. याच्यामध्ये जी काही माहिती असेल ना, त्या माहितीमध्ये स्वतःची माहिती टाकायची. स्वतःचे तुम्ही आजपर्यंत केलेली भरपूर काम आहेत, स्वतःचे डेमो सगळं सगळं त्याच्यात टाकायचं. म्हणजे उद्या जर हा डेमो कोणी कॉपी पेस्ट केला तरी त्याला काय बदलायचंय, डेटा बदलायचा. डेटा बदलण्यासाठी तो काही का होईना तिथे जाईलच ना. तो शब्द ध्यानात ठेवा. हा, ते करून तिथे तो जाईल आणि तो काय करेल, तो चेंज करल आणि तो व्हिडिओ काढून कोणाला सेंड करल, मला. पण ह्या व्हिडिओला काय येऊन द्या, ऑडिओ येऊन द्या. तुमच्या ऑडिओला कोणीच ऐकत नाही, कुत्र पण ऐकणार नाही. रस्त्याला बसलेला लावलं तर त्याच्यावर नीट सांगतो की काय करा, याला ऑडिओ येऊन द्या. वेबसाईट एकदा बनवून घ्या, शेवटला 2-4 मिनिटं बोलला आणि टाकून द्या ग्रुपला. एक कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. तुमच्यासाठी सांगतोय, कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स वाढलं तर काय होईल, तुमचाच फायदा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही आज व्हिडिओमध्ये बोलायला असता तर उद्या लोकांसमोर कसे बोलता, मला ते प्रश्न पडतो. तर त्याच्यासाठी काय करा, व्हिडिओमध्ये बोला. काल मी तुम्हाला दाखवलंय पण व्हिडिओमध्ये कसं बोलायचं. ठीक आहे, डन. करताल सगळे, कॉन्फिडंट राहा. फक्त जास्त रिॲक्ट म्हणजे काय, आपल्याला बेसिक शिकायची गरज नाही. तुम्हाला ऑलरेडी जमतंय, तेच फक्त मला काय करून दाखवायचं, याच्यात इम्प्लिमेंट करून दाखवायचंय. जास्त लोड नाहीये. तर लक्षात राहील हे सगळं. ही रिक्वायरमेंट मी ग्रुपला टाकतो. आणि शेवटला ऑडिओ अँड व्हिडिओ शेअर मोड कसा आहे, विथ व्हिडिओ अँड ऑडिओ. ज्याचा ऑडिओ येणार नाही त्याला मी ग्रुपवर शिवी देणार आहे आता यावेळेस. ध्यानात ठेवा. मग काहीतरी वेगळं पण देऊ शकतो. ठीक आहे. आणि शिवी देताना मी ऑडिओ मध्ये शिवी देणार आहे, नाही का, असे कमेंट मध्ये नाही देणार. ठीक आहे. तर नक्कीच अभ्यास करताल. हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. बाकी हे गप्पा गोष्टी सोडून द्या, ह्या गोष्टी पकडू नका. ठीक आहे. चला.